नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो. मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक, द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. वेलकम ऑल ऑफ यू. सेकंड इयर मशीन ग्रुप मधील अभियांत्रिकी चित्रकलेतील इंजिनिअरिंग ड्रॉइंग मधील रीडिंग ऑफ ड्रॉइंग ऑफ नट्स, बोल्ट्स, स्क्रू थ्रेड्स, डिफरंट टाइप ऑफ लॉकिंग डिव्हाइसेस, डबल नट, कॅसल नट म्हणजे नट आणि बोल्ट्स या पाठाविषयी आपण या अभियांत्रिकी चित्रकला विषयामध्ये समावेश असलेल्या द्वितीय वर्षाच्या यंत्र गटातील मेकॅनिकल ग्रुप मधील नट आणि बोल्ट या पाठाविषयी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, अध्ययन करणार आहोत. नट नट म्हणजे काय? अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स जोडण्यासाठी किंवा अनेक प्रकारचे जे मशीन्स असतात ते लॉकिंग करण्यासाठी नट किंवा बोल्ट यांचा वापर केला जातो. नट आणि बोल्ट या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या टेम्पररी फास्टनिंग आहेत. लॉकिंग डिव्हाइसेस आहे ज्याद्वारे अनेक यंत्रांचे पार्ट्स हे एकत्र जोडले जातात. तर सुरुवातीला आपण इथं बघूया नट म्हणजे काय. नट हा थ्रेडेड निश्चित आकाराचा धातूचा तुकडा आहे. यावर स्क्रू केलेले असतात. इंटरनल मध्यभागी छिद्र असते. भागांना स्थितीत ठेवण्यासाठी बोल्ट स्क्रूचा शेवट नट त्याच्या आकाराने किंवा त्याच्या क्रॉस सेक्शन द्वारे ओळखली जातात. हेक्सागोनल आणि स्क्वेअर नट हे सर्वात सामान्यपणे वापरले जाणारे नट आहेत. या आकृतीत बघतोय आपण बघा, एक हेक्सागोनल नट दाखवलेला आहे. हेक्सागोनल नटची आकृती दाखवलेली आहे आणि याचा जो इथं जी त्याचा जो ग्रीप दाखवलेली आहे वरच्या बाजूला ही 0.16 mm अप्रॉक्सिमेटली दाखवलेली आहे. या ठिकाणी आपण हा जो नट आहे या नटचा फ्रंट व्ह्यू आणि हा नटचा साइड व्ह्यू बघत आहोत. याद्वारे नट आपल्याला कशा पद्धतीने दिसतो हेक्सागोनल नट हे या ठिकाणी या आकृतीमध्ये लक्षात येत आहे. तर या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा, एक हेक्सागोनल नट इथं वापरलेला आहे आणि वरच्या बाजूला इथं बोल्ट आहे. नट आणि बोल्ट याच्यातला फरक बऱ्याच वेळा आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. नट बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा समज झालेला असतो की नट म्हणजे मोठ्या आकाराचा आणि बोल्ट म्हणजे लहान आकाराचा. परंतु नट आणि बोल्ट याच्यातले महत्वाचा जो फरक आहे, नट याच्यावर इंटरनल थ्रेड्स असतात, आकाराने लहान असतो, तर बोल्ट हा याच्यावर एक्सटर्नल थ्रेड्स असतात आणि वरच्या बाजूला याला एक हेड असते. म्हणजे बोल्ट हा नटात बसतो किंवा नट आपल्याला बोल्टवर या ठिकाणी लक्षात येतं की नट आणि बोल्ट एकमेकांमध्ये त्यांच्या थ्रेडच्या साईजनुसार एकमेकांमध्ये तिथं रिव्हॉल्व होत आहेत. म्हणजेच नट आणि बोल्ट याच्यामध्ये असणारा हा महत्वाचा फरक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे नट उत्पादकांना डिझाईन केलेले असतात किंवा ओळखण्यासाठी त्याच्यावर काही ज्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारचे सांकेतिक चिन्ह वापरतो त्याच पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रेडचे नट्स आहेत ते ओळखण्यासाठी ISI ने ठरवून दिल्याप्रमाणे ASTM उदाहरण या पद्धतीचे आहे. ग्रेड 7 चा जो नट आहे B7WS इथं दाखवलेला आहे. ग्रेड B8M चा नट या ठिकाणी दाखवलेला आहे. नंतर ग्रेड 2H चा नट या ठिकाणी दाखवलेला आहे, त्याची ग्रेड दाखवलेली आहे. ग्रेड 8 चा नट या ठिकाणी दाखवलेला आहे. या ठिकाणी सर्व जे प्रकार दाखवलेले आहेत ते हेक्सागोनल नट आहेत. म्हणजे हेक्सागोनल नट कोणत्या कोणत्या पद्धतीने त्याचं ISI ने किंवा स्पेसिफिकेशन ठरवून दिलेलं आहे.
याचं जे मार्किंग आहे याच्या टॉपच्या बाजूला दिलेलं असतं, की ज्या ठिकाणी आपल्याला हा जो बोल्ट आहे या ग्रेड नुसार आपल्याला ओळखणं सोपं जातं. या ठिकाणी काय आपण बघा ISI ने जे ठरवून दिलेले आहेत हेक्सागॉन रेग्युलर नट्स त्याच्या ज्या बेसिक डायमेन्शन दिलेल्या आहेत. इथं बघा एक हेक्सागोनल नटचं इथं फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू दाखवलेला आहे. याचं डायमेन्शन दाखवलेलं डायमीटर, परंतु तो कशा पद्धतीने स्पेसिफाय केला जातो. या ठिकाणी बघा ए म्हणजे हे जे दिलेलं आहे फेस टू फेस त्याची विड्थ दिलेली आहे. बी म्हणजे कॉर्नर टू कॉर्नर विड्थ दिलेली आहे, ही बी टू बी. आणि सी म्हणजे त्याची ही जी थिकनेस आहे, जो नट आहे त्याची थिकनेस दिलेली आहे. खालील टेबलमध्ये आपल्याला लक्षात येत आहे आयोसो नुसार ठरवून दिल्यानुसार M12 ते M36 या साईजच्या हेक्सागोनल नटच्या किमती खालील प्रमाणे दिलेल्या आहे. हेक्सागोनल नटचा जर M12 असेल साईज, इथं साईजेस दिले M12, M16, M20, M22, M24, M27, M30, M33, M36 या ज्या स्टँडर्ड नटच्या साईज आहेत. याचा थ्रेडचा पीच दिलेला आहे. M12 असेल तर त्याचा पीच असतो 1.75. त्याचा जो एम ची जी व्हॅल्यू आहे, एम म्हणजे त्याची जी ही थिकनेस दिलेली आहे त्याची 10.37 ते 10.80. नंतर DW ज्याची जी मिनिमम व्हॅल्यू दिलेली आहे 16.63 दिलेली आहे. एस चं जे माप दिलेलं आहे 17.73 ते 18च्या दरम्यान असतं. आणि ई ची जी किंमत आहे ती 20.03 दिलेली आहे. अशीच वेगवेगळ्या प्रकारचे जे साइजेस आहे आपण या ठिकाणी महत्वाचा आपल्याला त्याचा विचार घ्यायचा असतो. त्याचा जो थ्रेडचा पिच असतो, M16 चा पिच असेल 2, M20 चा असेल 2.5, M22 जो साईज आहे त्याची त्याचा पिच असतो 2.5, M24 हा जो नट आहे त्याचा पिच असतो 3, M27 चा पिच 3 असतो, M30 चा 3.5, M33 चा 3.5 आणि M36 चा हा 4 पिच असतो. जनरली या साइजेसचे नट आणि बोल्ट्स आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रात्यक्षिकामध्ये आपल्याला फास्टनर म्हणून उपयोगात आणतो. त्याचा हा टेबल दिलेला आहे की या टेबलमध्ये आपल्याला ISO नुसार M12 ते M36 साईजच्या किमती दिलेल्या आहेत. आता वेगवेगळ्या प्रकारचे जे नट आपण वापरतो त्याचे काही प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. याचे जे स्केचेस दिलेले आहेत, प्रॉपर डायमेन्शन दिलेले आहेत. तर डायमेन्शन आपल्याला ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष ड्रॉइंग शीटवर आपण या आकृत्या काढाल, त्यासाठी आपल्याला एक जो डायमीटर आहे, त्याचा जो स्टँडर्ड डायमीटर ठरलेला आहे, हा डायमीटर आपल्याला घ्यावा लागतो, की ज्या ठिकाणी त्याचा डायमीटर या ठिकाणी त्याची विड्थ असेल, या ठिकाणी त्याची ही बाजू असेल. या ठिकाणी दाखवलेला आहे चौरस नट, स्क्वेअर नट. याचा जो अँगल असतो 15 ते 30 डिग्रीच्या दरम्यान असतो. ही डी ची व्हॅल्यू आहे, इथं कट सेक्शन दाखवलेला आहे कॉलर नट. या ठिकाणी जी वरचा टॉप दिलेला आहे 1.5D, या कॅप नट असंही म्हटलं जातं याला. याची डी ची व्हॅल्यू आपल्याला स्टँडर्ड घेऊन या कॉलर नटचं ड्रॉइंग आपल्याला किंवा डिझाईन केलं जातं. पुढे आहे विंग नट. विंग नट शक्यतो आपण विंग नट बघतो की आपले जे हॅक्सॉ ब्लेड असतात बघा, त्या ऍडजस्टेबल हॅक्सॉ ब्लेडला विंग नटचा वापर केलेला असतो. पुढे आहे रिंग नट. या रिंग नटचाही वापर आपण फास्टर म्हणून केला जातो. कॅप नट, डोम नट, नंतर कॅपस्टन नट. तर या पद्धतीने जे नट आहेत, चौरस नट, स्क्वेअर नट, कॉलर नट, विंग नट, रिंग नट, कॅप नट, कॅपस्टन नट, डोम नट हे स्टँडर्ड याच्या ड्रॉइंग आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. या आकृतीमध्ये बघतोय बघा आपण प्रत्यक्ष जे टाइप ऑफ नट्स आहेत त्यांचे खरे आकार आपल्याला कसे दिसतील, म्हणजे प्रत्यक्षात जो नट असेल तो कसा दिसेल. या ठिकाणी बघा हेक्सागोनल नट आहे, हा हेवी हेक्सागोनल नट आहे, हा नायलॉन इन्सर्ट लॉक नट आहे, हा जॅम नट आहे, हा नायलॉन इन्सर्ट जॅम लॉक नट आहे, हा कॅसल नट आहे, हा स्क्वेअर नट आहे, हा कॅप नट आहे, हा ॲक्रॉन नट आहे, हा प्रिव्हेलिंग टॉर्क लॉक नट आहे, हा स्लॉटेड नट आहे, हा फ्लॅंज नट आहे, हा टी नट आहे, हा विंग नट आहे की जो का आपण आपले जे ऍडजस्टेबल हॅक्सॉ असतो त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात हा आपल्याला आढळतो विंग नट. नंतर हा कपलिंग नट आहे की जो
दोन थ्रेडेड पार्ट जोडण्यासाठी वापरला जातो. या ठिकाणी के-कॉक और केप नट आहे. जनरली आपण या ठिकाणी अ, या ठिकाणी बघितलं की प्रत्यक्षात नट चे आकार कसे असतात किंवा नट दिसायला कसे दिसतात. प्रत्यक्ष आपल्याला अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारचे नट आहेत, हे आपल्या वर्कशॉपमध्ये हँडल करायला किंवा वापरायला मिळत नाही. प्रत्यक्षात इथे मी आपणास जे वेगवेगळ्या प्रकारचे नट आहेत, त्यांच्या ज्या चित्र आहेत, जे ड्रॉइंग्ज आहेत, याद्वारे आपल्याला कल्पना येते, की या प्रकारचे नट प्रत्यक्षात कसे दिसत असतील. आपल्याला बऱ्याचशा वेळा जो नटचा संबंध येतो प्रात्यक्षिकामध्ये, फ्लॅंज नट चा वापर बऱ्याच वेळा करतो आपण. स्क्वेअर नट असेल, हेक्सागोनल नट असेल, नंतर नायलॉन इन्सर्ट जॅम लॉक नट असेल, ॲक्रॉन नट असेल किंवा कॅप नट असेल, नंतर कॅसल नट असेल किंवा स्लॉटेड नट असेल. या नटचा आपण जनरली वर्कशॉपमध्ये आपल्या बऱ्याचशा ठिकाणी मेंटेनन्स किंवा एक लॉकिंग डिव्हाइस म्हणून याचा आपण वापर करत असतो. पुढे नट नंतर आपण बघतो बघा बोल्ट. सुरुवातीलाच आपल्याला मी कल्पना दिलेली आहे की बोल्ट म्हणजे काय. अभियांत्रिक क्षेत्रात बोल्ट व बोल्टचे प्रकार त्याचा आपण वापर बघणार आहोत. बोल्ट म्हणजे काय? बोल्ट एक सरळ रॉड आहे ज्याच्या एका बाजूला हेड असते आणि दुसऱ्या टोकाला थ्रेड केलेले असते. हे दोन किंवा अधिक संरेखित भागामध्ये क्लिअरन्स होल मधून पार केले जातात. भाग एकत्र घट्ट करण्यासाठी बेल्टच्या थ्रेडेड टोकावर नट स्क्रू केले जाते. एक बोल्ट आणि एक नट एक युनिट म्हणून एक स्क्रू फास्टनर बनवतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या आकृती या अॅनिमेशन मध्ये लक्षात येईल बघा. या बाजूचा हा जो आहे, हा बोल्ट आहे आणि हा नट आहे. म्हणजे दोन्ही जर एकत्र असतील तर आपल्याला एक फास्टनर मिळतं की ज्याला आपण स्क्रू फास्टनर म्हणतो. या ठिकाणी आपण जो बोल्ट आहे, बोल्टच्या ज्या बेसिक डायमेन्शन आहे, या ठिकाणी एक बोल्ट दाखवलेला आहे. ही बोल्टची लांबी आहे, नॉमिनल लेंथ असं आपण म्हणतो. यापासूनचं जे अंतर ही ग्रेड लेंथ आहे, ही थ्रेड लेंथ आहे. हा जो भाग याला शँक असं म्हटलं जातं. हा रनआउट आहे. या ठिकाणी थ्रेड्स असतात. या ठिकाणी हे जे आपला बोल्ट आहे त्याचं हेड आहे. याही आकृतीत आपल्याला बोल्टचं नॉमेनक्लेचर दिसतंय. या ठिकाणी बोल्टचं रिड्यूस डायमीटर असेल आहे ते 2 ठिकाणी असू शकतो. हा फुल नॉमिनेटर डायमीटरचा बॉडीचा असू शकतो. या ठिकाणी आपल्याला वॉशरही वापरता येतं. वॉशर यासाठी आपल्याला वापरावं लागतं, की ज्या ठिकाणी आपल्याला फास्टनिंग करायची किंवा लॉकिंग करायची, जो ज्या भागावर जास्त दबाव येणार आहे, तो वॉशरमुळे या बोल्टवर येणारा जो शिअर स्ट्रेस आहे, हा शिअर स्ट्रेस कमी होऊन बोल्ट तुटण्याची शक्यता कमी असेल. म्हणूनच नट आणि बोल्टमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला वॉशरचा उपयोग करावा लागतो. या ठिकाणी या स्क्रूचा पिच आहे. हा अँगल आहे याचा 60 डिग्री. हा इथं नट बसवलेला आहे. याच्यातला जो भाग दिलेला आहे बघा, वरचा जो दिलेला आहे हा मेजर डायमीटर याचा. तदनंतर खालच्या बाजूचा जो पिच डायमीटर दिलेला आहे आणि खाली दिलेला आहे मायनर डायमीटर. तर या पद्धतीने बोल्टचं नॉमेनक्लेचर किंवा बोल्टचं वाचन आपल्याला या ठिकाणी करता येतं. मी सुरुवातीलाच आपणास सांगितलेलं आहे, की बोल्ट म्हणजे एक लॉंग लेंथ असलेला स्क्रू थ्रेडेड असलेला एक फिरणारा भाग म्हणजेच बोल्ट होय. या ठिकाणी काही जे बोल्टचे प्रकार आहेत, ते बोल्टचे प्रकार आपण बघतो इथे बघा. हा हेक्सागोनल बोल्ट आहे, हा हुक बोल्ट आहे, हा एल बोल्ट आहे किंवा जे बोल्ट आहे, हा सी बोल्ट आहे किंवा याला यू बोल्ट असं आपण म्हणू. अशा पद्धतीचे जे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स आपल्याला लॉकिंग करायचे असतात, त्या ठिकाणी दिलेल्या आकाराचे बोल्ट आपल्याला काय करता येतात, वापरता येतात. पुढे जाऊया आपण. इथं बघतोय बघा, हा एक टेपर शांक असणारा बोल्ट आहे. या अॅनिमेशन मध्ये आपल्याला परत एक कल्पना येते, की नट आणि बोल्ट आणि वॉशर. इथं हे बोल्टचं हेड आहे. हा त्याचा डायमीटर आहे. हे त्याचा पिच दाखवलेला आहे इथं. या ठिकाणचं जेवढं अंतर आहे, हे पिच आहे आणि या ठिकाणी हा नट काय होतो या ठिकाणी अॅनिमेशनद्वारे याच्यामध्ये बसतोय. इथे आपण नट बोल्टचं अॅनिमेशन बघतोय. या अॅनिमेशनहून आपल्या लक्षात येईल, की या ठिकाणी वापरल्या गेलेला इथं लक्षात येतं इथला याचं हेड वेगळं आहे. इथं या ठिकाणी आपण बघतोय वॉशर वापरलेला आहे आणि इथं नटचा वेगळा प्रकार आहे. इथं याचं हेड वेगळं आहे.
इथला हा जो थ्रेडचा एरिया आहे, हा शेवटपर्यंत आहे. म्हणजे हा जो यावरील थ्रेड आहे, या थ्रेडच्या बोल्टच्या थ्रेडवरील याच्यात हा नटाचा जो इंटरनल थ्रेडचा असलेला जो नट आहे, तो याच्यावर स्लाइडिंगमध्ये खाचेत व्ही थ्रेडमध्ये बसत असतो. या ठिकाणी बघा काही जे बोल्टचे प्रकार आहेत. ज्या पद्धतीने आपण नटचे वेगवेगळे प्रकार प्रत्यक्ष कसे दिसतात या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे जे बोल्ट आहेत, प्रत्यक्षात त्याची आकार किंवा त्याच्या ज्या आकृत्या आहेत किंवा ते कसे दिसतात, हे आपल्याला या स्लाइडवरून लक्षात येईल किंवा इथे आपल्याला दिसतंय हा जो बोल्ट आहे, आर्बर बोल्ट आहे. बोल्टचा प्रकार आहे. हा ब्लाइंड बोल्ट आहे. बोल्टचा प्रकार आहे. कसा दिसतो इथं बघा इथं याला हुक दिलेला आहे. नंतर हा इलेव्हेटर बोल्ट आहे. हा फ्लॅंज बोल्ट आहे. हा बोल्टचा जनरली आपण या 2 बोल्टचा वापर बऱ्याचशा ठिकाणी मशीनिंगमध्ये फास्टनर म्हणून किंवा लॉकिंग डिव्हाइसेस म्हणून आपण करत असतो. पुढे बघा सेरेटेड फ्लॅंज बोल्ट आहे. नंतर आय बोल्ट आहे. त्यानंतर कॅरेज बोल्ट आहे. नंतर हँगर बोल्ट आहे. त्यानंतर हेक्सागोनल हेडेड बोल्ट आहे, की ज्याची चर्चा आपण त्याचं नॉमेनक्लेचरही बघितलेलं आहे आणि त्याचं व्हिडिओ पण आपल्याला लक्षात येतं, की हेक्स बोल्ट जे सर्वात जास्त प्रमाणात वापर होणारा हा जो हेक्सागोनल हेडेड बोल्ट आहे, हा फास्टनर म्हणून सर्वात ठिकाणी लॉकिंग डिव्हाइसेस म्हणून औद्योगिक क्षेत्रात फार प्रमाणात उपयोगात केला जातो. या ठिकाणी जे अँकर बोल्ट आहे, या ठिकाणी लॅग बोल्ट आहे, मशीन बोल्ट आहे. मशीन बोल्ट याच्या नावातच याचा अर्थ येतो, की याचाही वापर अनेक ठिकाणी हेक्सागोनल बोल्ट सारखा सेम आकृती आहे. फक्त हा या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये नट दाखवलेला आहे. हाही हेक्स बोल्ट म्हणूनच मशीन बोल्ट म्हणूनच आपण बऱ्याचशा ठिकाणी वापरत असतो. तर या पद्धतीनं प्रशिक्षणार्थी मित्रो, या पाठामध्ये आपण जे लॉकिंग डिव्हाइसेस आहे, नट आणि बोल्ट्स याविषयी माहिती घेतलेली आहे. नट आणि बोल्ट्स प्रत्यक्षात आपण आपल्या प्रात्यक्षिकामध्ये ट्रेड थेअरीमध्ये याच्याविषयी डिटेलमध्ये तुम्ही बघणारच आहात. पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार. मी आपणास पुन्हा असं आवाहन करतो, की आपण सर्वांनी वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग ॲट ससाने जयराम 5963 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि अभियांत्रिकी चित्रकला, कार्यशाळा, गणित व शास्त्र याविषयी असणारे सर्वांना उपयुक्त असे व्हिडिओ आपण बघावेत आणि त्याला लाईक द्यावं. धन्यवाद.